भगवान विष्णूच्या दरबारामध्ये जय विजय नावाचे दोन रक्षपाळ, एकाचं नाव जय होतं, एकाचं नाव विजय होतं. तुम्ही प्रेमानं ऐकताय, चांगल्या ऐकणाऱ्या माता आहेत या. मगाशी एक माता, मी त्या ताईला विचारलं येताना, आई माझी कथा कळते ना तुम्हाला, माझा भाव कळतो ना, काहीच चुकत असलं तर सांगा बरं, तुम्हाला जे हवंय ते देऊ आम्ही. असं काही तुम्ही म्हणत असाल विनोदच सांगा तर विनोदही सांगू, पण मला वाटतं तुम्हाला कथा कळाली पाहिजे, तुम्हाला भाव कळायला पाहिजे, तुमच्या कंठाकंठात रोमारोमात रामायण गेलं पाहिजे. टाइमपास करण्यापेक्षा काहीतरी, ते तर रोजच आपण टीव्हीला मोबाईलला पाहतो ना हो, मग कथेच्या ठिकाणी कथाच ऐकली पाहिजे ना आपण. मग घरी घेऊन जा. रक्षपाळ आहेत दोन जय विजय नावाचे. भगवंताच्या दरबारामध्ये असे आपण द्वारपाल म्हणतो की नाही त्यांना, ते द्वारपालासारखे उभे आहेत. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे सनकादिक ऋषी, आणि सनकादिक महामुनी भगवान विष्णूचं दर्शन घेण्यासाठी एक दिवस क्षीरसागरामध्ये जातात. तर जय विजय रक्षपाल त्यांना अडवतात, खूप विनंती करतात की आम्ही सनकादिक आहोत आणि आम्ही संत आहोत, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहोत, आम्हाला देवाकडे जाऊ द्या, आम्हाला देवाकडे जाऊ द्या. तो सुदामा पाहिलाय ना तुम्ही, तो म्हणत असतो बघा त्या द्वारपालांना, अरे द्वारपालो चित्र डोळ्यासमोर आण. पुन्हा आता पुढच्या भागात घेऊ. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदाम. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया. अरे द्वारपालो उस, ऐकलंय ना, द्वारपाल द्वारपाल रक्षपाळ असतात जय विजयासारखे. आणि ते जय विजय अडवतात सनकादिक संतांना. सनकादिक संत म्हणतात अरे आम्हाला देवाच्या भेटीला जायचंय, जाऊ द्या. ते ताईट माणसं ऐकत नाहीत, जय विजय जाऊ देत नाही. आणि सनकादिक संतांना राग येतो, माझ्याकडे बघा, आणि सनकादिक श्राप देतात, जय विजय आमच्या सारख्या साधूला देवाकडे जाऊ देत नाही. लेकावर श्राप आहे तुम्हाला, आमचा श्राप आहे, राक्षस व्हाल, मृत्यू लोकात राक्षस व्हाल. भगवान धावत येतात, विनंती करतात सनकादिकांना, यांना उशाप द्या. सनकादिक सांगतात तुमचं जर काम करायचं असेल तर 3 जन्म आणि 6 जन्म. फॉर्म्युला असा आहे, 6 जन्म जर घेतले तर 6 जन्मात तुम्हाला भक्ती करावी लागेल, आणि 3 जन्म जर घेतले तर वैरी व्हावं लागेल. राक्षस म्हणून 3 वेळेला जन्माला आलात तर माझा भगवान अवतार घेऊन तुमचा उद्धार करेल. जय विजय खुश होतात, उशाप मिळतो. पहिल्या अवतारामध्ये जय विजयाला जो मिळालेला श्राप आहे ते राक्षस हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या रूपाने जन्माला येतात. त्यांचा काटा काढण्यासाठी भगवान वराह आणि नरसिंह अवतार धारण करतात. सगळ्यांना ती कथा पण माहिती आहे, वेळ कमी आहे. दुसऱ्या जन्मामध्ये कृष्ण अवतारामध्ये वक्रदंत आणि शिशुपाल होतात, भगवान कृष्ण रूपाने त्यांचा वध करतात. आणि तिसऱ्या अवतारात रावण आणि कुंभकर्ण होतात, आणि ते आता पुढे जन्माला येणार आहेत. सगळ्यांना ती कथा पण पुढे आपल्याला बघायची आहे. ही पहिली अवताराची कथा शंकर पार्वतीला सांगतात, जय विजयाला मिळालेला श्राप, त्यामुळं भगवान अवताराला येतात. दुसरी एक कथा अशी आहे, जालंधर नावाचा एक राक्षस आहे, त्या जालंधराची पत्नी वृंदा आहे, त्या अत्यंत पतिव्रता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एक ब्राह्मण कुटुंब होतं, रोज यज्ञ उपवीत पूजा करायचं. बिचारा ब्राह्मण रोज लोकांच्या घरी जाऊन पूजा करायचा, श्लोक म्हणायचा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. रोज पूजा करायचं. ब्राह्मणी जी होती, पत्नी जी होती ब्राह्मणाची, माझ्याकडे बघा, अतिशय पतिव्रता, गोड पतिव्रता. नवऱ्याला आल्याशिवाय कधी जेवण करत नव्हते.
एक वाक्य सांगू, माणसाच्या जीवनात हजारो नाते आहेत, पण हजारो नाते काही कामाचे नाही, पत्नीचंच नातं कामाचं. म्हणून तुम्ही सगळे अभंग वाचा संतांचे. देवाशी जोडताना आईचं नातं जोडलं नाही, भावाचं नातं जोडलं नाही. संतांनी जे नातं जोडलंय ना, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता पत्नीचंच नातं जोडलंय बघा. त्याचं कारण, लाख नाते आहेत जगात, ते नाते तुमचा विश्वासघात करू शकतात, त्याची जागा कोणीतरी घेऊ शकतं. पण पतिव्रता पत्नी असेल ना, तिची जागा कोणी घेऊ शकत. सगळ्या गवळणी देवाला म्हणायच्या बघा, आम्ही तुझ्या पत्नी आहेत. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. नातं जोडलेलं होतं. घररिगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक तरस दीवार. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जिसे हो बैठी वो गोविंद, मीरा हाथ मिलाया. एक मुरली एक पायल, दोनों हरि प्रेम से घायल. अंतर क्या दोनों की वृत्ति में बोलो. एक हार न माने, एक जीत न माने, एक प्रेम दीवानी, एक तरस दीवान. नातं जोडलं पाहिजे आणि पत्नीचं जोडलं पाहिजे. एक आपल्या आष्टीचं बाळू नावाचा पोरगा होता, डॉक्टर, वस्तीवरती राहत होता, तिकडं खाली जरा लांब. कोणता रोड ते आपला आपण येतो तो कोणता रोड? ब्रह्मगाव. हा, त्या ब्रह्मगाव रोडला त्याचं घर होतं. एखादा असलं तर त्यानं लावून घेऊ नका बरं, उदाहरणातलं. माझ्या बहिणींनो ऐका, राहायला तिकडं होता, पण आपल्या माऊली नगरमध्ये त्याचा मित्रपरिवार होता. दरवर्षी तांदळे महाराज ही सगळी कमिटी, तुम्ही लय चांगला कार्यक्रम करत आहो. आष्टीसारख्या शहरात एवढा चांगला कार्यक्रम करणं सोपं नाही, शहरात होत नाही बाबा. हे खेड्यातलं काम आहे, खेड्यात. मुताशेठ, तुम्ही 3 दिवस झाले आता मला नवल वाटतं तुमचं. नाही तर आता कशाची माणसं कथेला यायला कुचरपणा करतात माणसं. मी पाहतोय ना, आता आम्ही तेच करतोय, जन्म गेलाय आमचं त्याचे. पत्रकार साहेब, चांगली माणसं आहेत तुम्ही, एवढं मोठ्या तुमच्या तर सगळ्या अध्यात्माच्याच बातम्या असतात, मी नेहमी पाहतो. सगळ्या संतांच्या बातम्या असतात. हे आमचे मुख्याध्यापक आहेत शाळेचे. मी त्यांना विनंती केली, पवार सरांना, पवार सर, विनंती केली मी त्यांना, महाराज यात जा बरं सर. ते चुकलेच नाही, ते पहिल्या दिवसापासून आलेच. म्हणले महाराज किती काम निघू द्या, मी येणारच. अशी सगळी माणसं आज माझ्याकडे. कैवल्य म्हणजे आमचं सोलापूरचं आलाय, सोलापूरहून कथा ऐकायला आलाय. खूप माणसं आलीत आज लांबून लांबून. आता उद्या तर खूप गंगाखेडून 2 गाड्या यायला लागल्यात माझी कथा ऐकायला येत. महाराज आम्ही येतोय बरं. प्रेम करणारी माणसं आहेत महाराष्ट्रात, खूप जोडलेली आहेत. ऐका ऐका, एवढा चांगला कार्यक्रम तुम्ही करता म्हणून तो इथं वावलीनगरमध्ये काही दिवस वास्तव्याला, ते तिकडं वस्तीवर राहिला माझ्याकडे. बघा, एक दिवस असं झालं, त्या बाळाच्या जीवनात एक संकट आलं. त्याची आई वारली. आई वारली तर रडायला लागला, देवा आई गेली माझी, प्रेमाचा सागर आटला, कोण मला आता गोड बोलणार, कोण माझ्या डोक्यावर हात फिरवणार.
कोण मला प्रेमाचं सागर, कोण मला जवळ करणार. सारखं रडायचं हो, सारखं आई गेली आई गेली आई गेली. परिणाम असं झालं, बरेच रडल्यामुळे गावातल्या ज्या त्याच्या आईच्या वयाच्या म्हाताऱ्या होत्या ना, त्यांना माहिती झालं बाई ते वस्तीवर बाळ्या राहत नाही का आपलं, या मग या बळे बाबा बस. भारी गायक आहे बरं का हा अशोक महाराज, जुना गायक आहे आमचा, आष्टी तालुक्याचं वैभव. वारकरी चाली जर म्हणायला लागल्या तर कीर्तनात तर फार सुंदर म्हणतात. या पुढे येत आहे, या सगळ्या आलेल्या बहिणी पुढे येत चला, अशा आले की पुढे या, आलं की पुढे या. ऐक ऐक, लगेच तिकडं नका बघू माझ्याकडे. बाळ्या बाळ्या आई वारली ना त्याची, रडायला लागला. देवा आई गेली, प्रेमाचा सागर आटला, कोण मला आता जवळ करणार, कोण मला प्रेमाचा घास भरवणार, कोण मला आता जवळ करणार. माझ्याकडे बघा, लक्ष द्या, कोण मला आता बोलणार, कोण मला आई म्हणणार. सारखं रडायचं. आई गेल्यावर दुःख असतं. पवार सर सारखं रडायचं. तांदळे महाराज सारखं आई गेली. डॉक्टर दुःख झालं. गावातल्या त्याच्या आईच्या ज्या वयाच्या म्हाताऱ्या होत्या त्यांनी काय केलं, एक रिक्षा भाड्यानं लावला. आप्पे रिक्षा आहे ना इथं, आप्पे रिक्षा, रिक्षामध्ये बसल्या. आप्पे रिक्षा घेऊनच गेले बाळूच्या घरी. वेळ कमी आपल्याला, बाळूच्या घरी पोहोचल्या. बाळूची दरवाजाची कडी वाजवली, बाळूनं कडी उघडली. सगळ्या म्हाताऱ्या बसल्या. समजून सांगायला सुरुवात केली, बाळ्या असं रडत असतात का रे म्हटले. तुझ्या आईनं आम्ही बरोबरच्या गावात नांदायला, तुझ्या आम्ही बरोबरच ते माऊली नगरला अक्रूर महाराजांच्या साखरे महाराजांच्या कथेला, बरोबरच आम्ही त्या वडात झाडाला आता वटपौर्णिमेला दोर बांधायला, तुझ्या आईनं आम्ही बरोबरच नागपंचमीचे गाणे म्हणायला, तुझ्या आईनं आम्ही बरोबरच ते कथा ऐकायला, कीर्तन ऐकायला जायचो. गेली बाबा तुझ्या पहिल्या गाडीनं तुझी आई. नाराज होऊ नको, असं काय रडतो राजा, जेवत नाही जणू तू, 5-6 दिवस झाले जेवला नाही. एक काम कर बाळ्या, आई गेली ना तुझी, आजपासून आम्हाला आई समज, आम्ही तुझ्या आईसारख्या नाही, कर जेवण. बाळ्यानं 2-4 भाकरी दुधात चुरूनच हाणल्या. उपोषणच सुटलं त्याचं, मोकळाच झाला. काय झालं म्हटलं, आई गेली म्हणून. गावातल्या म्हाताऱ्या माझ्या आई आहे. आनंद भरून निघाला, दुःख भरून निघालं, दुःख निघून गेलं. आईची जागा म्हाताऱ्याने भरून काढली. 7-8 महिने पुन्हा आनंदात गेले. पण 8 महिन्यानं बाळ्याच्या जीवनावर संकट काही थांबलं नाही शरद दादा. त्याच्या जीवनावर दुसरं संकट आलं, त्याची बहीण वारली. पुन्हा रडायला लागला, देवा आई गेली होती जाऊ द्यायची, बहीण गेली, कोण मला आता राखी बांधणार, कोण मला गंध लावणार, कोण माझी आरती करणार, किती वाईट केलं रे देवा. आई गेली होती जाऊ द्यायची, बहीण गेली. पुन्हा रडायला लागलं. पुन्हा 5-7 दिवस जेवला नाही. पुन्हा त्याच्या बहिणीच्या वर्गातल्या त्या सकू ठकू मकू या पोरी होत्या, त्यांना माहिती झालं बाई वस्तीवर बाळ्या राहतून त्याची बहीण वारली, आपल्याच वर्गात होती, संगच खोकून, संगच कबड्डी, संगच समज कॉफ्या, वाफ्याने अभ्यास असं संगत आम्ही पहिल्या गाडीनं गेली बळी म्हणतात. फार दुःख झालं म्हणतात, त्याला रडतोय. त्या पोरीनं तोच आप्पे रिक्षा लावला, त्याच रिक्षामध्ये बसल्या. आपल्या वेळ कमी असल्यामुळे तिथं पोहोचल्या. पुन्हा रडायला लागल्या. पुन्हा समजून सांगितलं बाळ्याला. बाळ्याने दरवाजाची कडी उघडली, बसायला चट टाकली. बाळ्या असं रडत नसतात, तुझी बहीण गेली बाळा, खूप चांगलं नाही झालं, दुःख झालं तुला, बहीण नाही राहिली, आजपासून आम्हाला बहीण समज, आम्ही तुझ्या बहिणीसारख्या नाहीत का, आम्ही तुला राखी बांधू, इकडचा हात भरू, इकडचा हात भरू, आम्ही करदुड्याचा सोल करू तुला, एवढ्या बहिणी आम्ही तुझ्या, काळजी काय करतो, आम्ही बहीण नाही का तुझी, कर जेवण. बाळ्यानं पुन्हा 2-4 चपात्या दुधात चुरूनच आणले. उपोषण सुटलं, मोकळा झाला. काय झालं म्हटलं, बहीण गेली म्हणून. गावातल्या पोरी माझ्या बहिणी आहे. आईची जागा म्हाताऱ्यांनी भरून काढली, बहिणीची जागा पोरींनी भरून काढली. 2 वर्ष आनंदात गेले आणि 2 वर्षानं बाळ्याच्या जीवनावर तिसरं संकट आलं. बाळ्याची बायकोच वारली. वाह क्या बात आहे, वाह. या असा माल लागतोय लोकाला महाराज, चांगलं कोण ऐकत आहे तांदळी महाराज. असला भंगार 2 म्हणून खिशात 2 प्रकारचे माल लागते, इकून एक भंगार आणि इकून चांगला. एकूण असा 2 माल लागतो, इकडचा भंगारण चांगला मिक्स केला तर बरं आहे, नाही तर चांगल्या मालाला पत्रकार साहेब गिरायक. आता 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 तुम्हाला सगळ्याला कळलं नाही, आता कुणाची ताकद आहे म्हणायची जाऊ द्या गेली. आता रिक्षा जाणार नाही, आता माऊली नगर नाही, जगातून कोणत्याच भागातून रिक्षा येऊ शकत नाही, जाऊ द्या गेली मी. आईची जागा ओंकार महाराज म्हातारीने भरून काढली, बहिणीची जागा पोरीने भरून काढली, बायको गेली नातं संपलं. तसंच आहे महाराज, एकदा तुमची पत्नी गेली
नातं संपून जातं. जगातलं परमोच्च नातं आहे पती पत्नीचं, लक्षात ठेवा. हो, ब्राह्मण जेवला नाही की ब्राह्मणी जेवत नसायची, पतिव्रता होती. एक दिवस असं झालं, दुपारच्या वेळेला ब्राह्मण देवाला पूजेला उशीर झाला आणि 12 वाजले. भूक लागली तरी खूप वाट पाहत होती. पतिव्रता होती. 2 मिनिटं ऐका. पतिव्रता होती. आपल्याला देवाच्या जन्माच्या कारणाकडे जायचंय, जन्म करायचा, आपल्याला नाचायचं आहे, आपल्याला फुगड्या खेळायच्यात, आपल्याकडे रामचंद्राचा जन्म होणार आहे. एवढी सुंदर 3ऱ्या दिवसाची कथा आहे. रंग भरत चाललाय कथेला. आज माणसं पण भरपूर आली, नुसती सती नाही आली, आज सत्या पण आलाय, सत्या पण आलाय. आज मी म्हटलं होतं काल, नुसती सती नाही पाहिजे आम्हाला, सत्या पण पाहिजे, मम्मी नाही पाहिजे, पप्पा सुद्धा पाहिजे. अशी माणसं पाहिजेत ना कथेला. वा, आज फार मंडप भरलाय, आज मलाही आनंद झालाय. वा वा, तांदळे महाराज धन्यवाद. आज तांदळे महाराज, मी काल सांगितलं होतं फोन लावा, आता लोक आले पाहिजे, म्हटलं मंडप भरला पाहिजे. वा, सगळ्यांना धन्यवाद. असं या बरं 2-4 दिवस खूप गोड आहे महाराज. तुमच्या घरातली कथा आहे, तुमच्या घरातली आहे. तुमच्या घरात येऊन मी सांगतोय, तुमच्या चुलीजवळ येऊन मी सांगतोय, तुमच्या बहिणीजवळ आईजवळ येऊन सांगतोय, तुमच्या दारात येऊन इतकी गोड कथा आहे. संपूर्ण आहे असं वाटतंय, कधी 5 वाजतात कळत नाही, कधी कथा संपून जाते कळत नाही, एवढी गोड कथा आहे ना. मग ऐका ऐका ऐका. हो, ती पतिव्रता पत्नी दुपारी 2 वाजले तरी जेवली नाही. खूप भूक लागली होती, पण मालक आले नाही. अजून माझा पती आला नाही. शेवटी मालक येत नाही असं पाहून तिने यज्ञ मांडला. यज्ञामध्ये आहुती सोडायला सुरुवात केली. हुशार होती, विद्वान होती. ब्राह्मणाचं जे कर्म होतं ते स्वतः बायकोनं पूर्ण केलं. माझ्याकडे लक्ष द्या. आणि पूर्ण काम झाल्यावर, पूर्ण विधी झाल्यावर जेवणाचं ताट नैवेद्य दाखवला. आणि आता मालक आले, पती आला. पतिव्रता सांगतोय बरं, ऐका. जसे मालक आले तसे तिनं मालकांना ताट वाढलं. मालक म्हटले, अगं माझी तब्येत जरा बरी नाही, मला थोडंसं बरं वाटत नाही, तू जेवून घे. नाही मालक, तुम्ही काही खाल्लं नाही, मी सुद्धा काही खाऊ शकत नाही, तुम्हाला आराम करायचा आहे. आपल्या मांडीवर मालकाचं मस्तक घेतलं. माझ्याकडे बघा, चित्र डोळ्यासमोर आणा. मांडीवर मस्तक घेतलं मालकाचं, नवऱ्याचं, पतीचं. नवऱ्याचं डोकं दाबता दाबता मालकाला झोप लागली. आणि तेवढ्यामध्ये झोक्यामध्ये तिचं बाळ जी झोपी घातलं होतं ते अचानक जागे झालं. पतिव्रता ऐका बरं, पतिव्रता कशी सत्ता असते पतिव्रतेची, एवढी कथा ऐका. झोक्यातून ते बाळ अचानक खाली आलं. रांगत 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 जिथं यज्ञकुंड केला होता त्या यज्ञकुंडाच्या जवळ ते बाळ पोहोचलं. अचानक आईचे डोळे समोर गेले. पाहिलं तर माझं बाळ आहे. अजून जर 2-4 पावलं चाललं तर यज्ञकुंडात पडेल. यज्ञकुंडाचा अग्नी तेवत आहे. मी आताच यज्ञ केलाय, त्याच्यातून ज्वाळा निघतात. माझं बाळ जर त्याच्यामध्ये पडलं तर माझं बाळ जळून जाईल, माझ्या बाळाचं शरीर खाक होऊन जाईल. पण मी जर त्या बाळाला उचलायला गेले तर माझी मांडी, माझ्या मांडीवर माझ्या मालकाचं मस्तक आहे. मी जर हलायला गेले, जाग करायला गेले, उठायला गेले तर माझ्या मालकाची झोप मोडेल, माझं पातिव्रत्य नष्ट होईल, माझा धर्म बुडेल. ऐका, पतिव्रता कशाला म्हणतात. बाळ आता पुढे पुढे सरकत होतं. डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. पण पतिव्रता पत्नी हल्ली नाही. तिनं पतिव्रता धर्मालाच मान्यता दिली. उठली नाही, उठली नाही. मालकाचं शिर हलेल, माझ्या मालकाची झोप मोडेल म्हणून तिनं बाळाचा विचार केला नाही. बाळाचा विचार तिनं आता सोडून दिला. बाळ रांगत 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 त्या यज्ञकुंडामध्ये जाऊन पडलं. जागावर भस्म होईल असं तुम्हाला वाटलं ना, जळून गेलं असं तुम्हाला वाटलं ना, असं काही झालं नाही. त्या अग्निदेवाला प्रश्न पडला, मी जर या बाईच्या बाळाला जाळलं आणि या पतीची झोप झाल्यावर या बाईनं जर मला श्राप दिला, अग्नी माझ्या बाळाला जाळतोस, भस्म होशील, त्याचा श्राप मला लागल्याशिवाय राहणार नाही. अग्निदेव प्रगट झाले आणि सुखरूप जसं राखेमध्ये लेकरू खेळावं तसं तिचं बाळ बाहेर आलं. बाळ बाहेर आलं हे शिकू नका, अगोदर तिने पातिव्रत्य सांभाळलं हे शिका. त्याला तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी 87 वृंदा होती आणि त्या वृंदाचं पातिव्रत्य खूप महान असल्यामुळं
जालंधराबरोबर कोणत्याही देवानं युद्ध केलं तरी जालंधर मरत नव्हता. भगवान शंकरानं खूप मोठं यज्ञ केलं, युद्ध केलं तरी तो जालंधर मरत नाही. इंद्रदेवानं बाण मारले तरी तो जालंधर मरत नाही. असे खूप खूप प्रयत्न केले तरी जालंधराला काहीच होत नाही. मग भगवान विष्णूकडे सगळेजण जातात. पार्वती, भगवान विष्णू मार्ग सांगतात. मार्ग असा आहे, पतिव्रता आहे ती वृंदा, त्यामुळे त्या जालंधराला काही होत नाही. जालंधर त्यामुळं बाणानं मरत नाही. आता काय केलं पाहिजे? शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं. समाज जिंकायचा, बोलणं गोड लागतं. मैत्री टिकवायची, बोलणं खरं सत्य लागतं. मैत्रीमध्ये सत्य लागतं. ऐका, तुम्हाला मैत्री टिकवायची, सत्य लागतं. समाज जिंकायचा, बोलणं लागतं. शत्रू जिंकायचा, कपट लागतं. कपटेन शत्रू, अशोक महाराज. जिंकायचा शत्रू, मग तुम्हाला कपट वापरावं लागतं. भगवंतानं कपट केलं आणि वृंदाला जालंधर राजाचं स्वतः रूप धारण केलं आणि कपट करून वृंदाच्या शेजारी एकांतामध्ये बसले. तिचं पातिव्रत्य भ्रष्ट झाल्यामुळं इकडून देवादिकांनी बाण सोडले. भगवान शंकर, भगवान ब्रह्मदेव, इंद्रदेवाचे बाण जालंधर राजाला लागले. जालंधराचा मृत्यू झाला. बघ पार्वती, धावतच आले सगळे प्रधान. वृंदा माता, जालंधर राजे निवर्तले गेले. हा माझा नवरा गेला, हा कोण आहे? भगवान विष्णू खऱ्या रूपामध्ये प्रगट झाले आणि वृंदेला राग आला आणि पातिव्रत्यातल्या त्या पतिव्रता स्त्रीनं भगवान विष्णूला श्राप दिला. हे देवा, माझा आणि माझ्या पतीचा वियोग घडून आणतोस, पुढच्या जन्मात तुझ्या पतीचा आणि तुझा सुद्धा वियोग घडेल. हा श्राप भगवंतानं घेतला. हे दुसरं कारण तुळशीदासजी सांगतात. आणखीन एक कारण आहे, आणखीन एक तुळशीदासजी त्याचं वर्णन करतात. नारद शाप दिने एक बारा, कल्प एक कैलगी अवतारा. नारद शाप दिने एक बारा, कल्प एक कैलगी अवतारा. गिरिजा चकित भैले भवानी, नारद विष्णु भगत मुनि ज्ञानी. नारद विष्णु भगत मुनि ज्ञानी. नारद विष्णु भगत मुनि ज्ञानी. नारद भगत, हे नारद श्राप दिन एक बारा. हो, काय झालं? काय घडलं? नारदाने एकदा श्राप दिला. म्हटलं नारद तर विष्णू भक्त आहेत. पार्वतीला प्रश्न झाला, विस्मय झाला. आपल्याला जसं आश्चर्य वाटलं तसं नारदाने का श्राप दिला त्याची पण मोठी कथा आहे. शॉर्टकटमध्ये सांगतो, आता ऐका. काय आपल्याकडे शॉर्टकट मार्ग आहेत, काळजी करू नका. आणि मग काय झालं म्हटले नारदानं खूप तपश्चर्या केली. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. टाळी टाळी नारायण. टाळी, एक नुसती टाळी. एक. वा वा रे वा. आष्टी नाही, माऊली नगर नाही, पंढरपूर वाटतंय. माऊली दादाची चाकरवाडी वाटते रे. एक एक. हा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ना टाळी. एकदा आमचं, एकदा तुमचा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बन. जय हो. श्रीमन्नारायण नारायण नारायण. जय हो. श्रीमन्नारायण नारायण नारायण. वा भजन. ओ
नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 नारायण. मस्त गायलं पाहिजे, मस्त अशी भजनं आहेत. चला, आणि मग आता तपश्चर्याला बसलेले आहेत नारदजी. इंद्राला धाक पडला, इकडं नारद कशाला तपश्चर्या करायला लागलं. तपश्चर्या कुणी केली का इंद्राला धाक पडतो अशोक महाराज. त्याला वाटतं माझी जागा घेतो की काय. सध्या लय अवघड, माझी जागा घेतात की काय. माणसं घाबरतात की नाही सत्तेला. माझ्याकडे बघा. आणि मग नारदाला कामदेवाला पाठवलं. कामदेवानं खूप बाण मारले, खूप प्रयत्न केला, पण नारदाची समाधी काय उत्तान झाली नाही. सगळ्यात मोठा बाण स्तुती नावाचा आहे. स्तुती बेकार आहे बरं. स्तुतीला दोन दगड आहेत जगात आप्पा महाराज. एक निंदा नावाचा दगड आहे आणि एक स्तुती नावाचा दगड आहे. दोन दगड आहेत. ऐका ऐका, हे दोनही दगड उपाधीचे आहेत. एक निंदा आहे, एक स्तुती आहे. पुढचं सांगू, निंदारूपी दगड समोरून येणार आहे, पण स्तुतीरूपी दगड समोरून येणार आहे. निंदारूपी दगड मागून येणार आहे. मागून येणारा एखाद्या वेळेला आपल्याला चुकवता येणार नाही, पण समोरून येणारा दगड आपल्याला चुकवता येतो. जास्त स्तुती कोणी करायला लागलं की समजून घ्यायचं आपल्याकडून काहीतरी याला मिळवायचं. सावधान, लक्षात ठेवा बरं. नारदाची स्तुती केल्यामुळे नारदाची समाधी मोडली महाराज. खूप स्तुती केली कामदेवानं. वा 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 नारदजी, जे भगवान शंकराला जमलं नाही ते काम तुम्ही केलं. तुमची साधना आम्हाला मोडता आली नाही असं म्हटल्याबरोबर अभिमान झाला. नारद धावतच गेले. भगवान शंकराला सांगितलं, देवादिदेव महादेव, तुमच्यापेक्षा मी महान आहे. तुमची तरी समाधी कामदेवानं मोडली, पण मी कामदेवाला जिंकलं. भगवान शंकर म्हटले, मला सांगितलं बरं झालं, विष्णूला सांगू नको. माणसाला दम निघतो आहे एकदा. बाबा बाबा बाबा, अर पद आणि मध लय बेकार. पद आल्यावर मध लावूनच आहे, त्याला लावूनच आहे, ते येतच असतं. ते दम निघत असतो आहे माणसाला कुठं सांगण्याचा. अर बेकार आहे ते. ऐकलं नाही. मग विष्णूला सुद्धा भगवान नारदाने सांगितलं, भगवंता कामदेवाला मी जिंकलं. देवाच्या लक्षात आलं, नारदाला अभिमान झाला. सांगून निघत असताना नारदाची परीक्षा घेतली देवानं. मोठी एक नगरीच तयार केली. शीलनिधी नावाचा राजा तयार केला. त्याला विश्वमोहिनी नावाची मुलगी तयार केली. आणि मग हे तिसरं कारण आहे बरं का प्रभूच्या अवताराचं. ऐक, सगळी तयारी केली आणि त्या विश्वमोहिनीला इतकं सुंदर बनवलं. भगवंतानंच बरं, भगवान आहे तो. इतकं छान बनवलं तिला. आणि त्या राजानं तिचं स्वयंवर ठेवलं होतं. माया भरून दिली नारदाच्या डोक्यामध्ये. नारद महर्षी चाललेले पाहतात तर कुणी वर घेऊन, कुणी हातामध्ये माला घेऊन. हे सगळी गर्दी पाहतात, विचारतात कशासाठी रे एवढी गर्दी. विश्वमोहिनी नावाची आहे, तिचं लग्न करायचं स्वयंवर ठरलंय. नारद महर्षीलाही लग्न करण्याची इच्छा होती. भगवंताची माया. नारद महर्षी भगवंताकडे जातात, भगवान हे परमात्मन, मला असं स्वरूप द्या, असं इतकं सुंदर बनवा की विश्वमोहिनीने माझ्या गळ्यात माळ घातली पाहिजे. नारदाला आशीर्वाद देतात, मला हरीचं रूप पाहिजे. हरी शब्दाचे 3 अर्थ आहेत. हरी विष्णू बी होतो आणि मरकट होतो. हरी शब्दाचा अर्थ माकड होतो. आणि भगवान नारदाला माकडाचं रूप देतात. पहिल्याच रांगेला नारद महर्षी बसतात. विश्वमोहिनी हार घेऊन येते. लोकाला नारद दिसत असतात. नारदासारखा चेहरा समाजाला दिसतो. फक्त 2 गण असतात शिवाचे, त्यांना नारद मरकट दिसतात आणि विश्वमोहिनीला मात्र ते माकड दिसतात. माकडासारखा चेहरा पाहिले की ती पुढं जाते. नारदाला वाटतं मी तर देवाचं स्वरूप घेऊन आलोय, मला का नाकारते. पुन्हा पुढं जातात, पुन्हा पुन्हा उभे राहतात, पुन्हा पुढे उभे राहतात. विश्वमोहिनी दुसऱ्याच एका राजकुमाराला वरमाला घालते आणि तो राजकुमार आता घेऊन जाणार त्याला. नारदाला राग येतो. नारद महर्षी गंगेला स्नानाला येतात. आलेले जे 2 गण आहेत ते म्हणतात, महर्षी एकदा तुमचा चेहरा बघा पाण्यामध्ये. आणि मग त्यावेळेला नारद महर्षी त्या स्थिर पाण्यामध्ये आपला चेहरा पाहतात तर मर्कटस्य म्हणजे माकडाचा चेहरा असतो. राग येतो आणि तिथूनच हातामध्ये गंगेचं पाणी घेऊन त्या 2 गणाला श्राप देतात. जारे लेका हो, मला हसता, माझी थट्टा करता, तुम्हाला राक्षसाचा जन्म मिळेल. त्याच्यातला एक रावण होतो, एक कुंभकर्ण होतो.
आणि देवाला सुद्धा श्राप देतात. नारद श्राप दिन 1:12. पार्वती काय श्राप देतात ऐका. हे देवा, हो मला माकडाचं स्वरूप देतो, पुढच्या जन्मात तुला माकडाचं काम पडेल, वानरच तुझ्या कामी येतील. हे देवा, तुला सुद्धा राजकुमाराचा वेश घ्यावा लागेल, तुझ्या आणि तुझ्या बायकोचं मिलन तुटेल, तुला सुद्धा विरहाचा त्रास होईल. नारद श्राप देतात. नारदाच्या श्रापामुळं प्रभू रामचंद्राचा जन्म होतो. असे 3 कारणं तुळशीदासजींनी सांगितलीत. एक कारण आपल्याला 10 मिनिटांमध्ये बघायचे, जन्म करायचा आहे. माझ्याकडे बघा. फार महत्त्वाचं कारण नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलंय. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. फार अतिशय महत्त्वाचं कारण. काय कारण? नाथ महाराज म्हणतात, एकदा दशरथ राजा सावज मारण्यासाठी, शिकार करण्यासाठी एका अरण्यात गेला होता. झाडावरती बसून त्यानं तो बाण लावला होता. एवढी कथा ऐका बरं लक्ष देऊन. झाडावरती बसला होता, क्षत्रिय होता, बाण लावला होता. लक्ष बाणाकडे होतं. कोणीतरी व्यात पाणी प्यायला येईल, बुडबुड बुडबुड आवाज येईल, मी क्षत्रिय धर्म निभावेल म्हणून तो दशरथ राजा एका झाडावरती बसलेला आहे. बुडबुड कमंडलूच्या शब्दी ध्वनी उठली प्रतिसन्निधी. दशरथ केवळ शब्दवेदी बाणवेदे विंदिला. दशरथाचा बाण लागता, बाण लावलाय दशरथानं. दशरथाचा बाण समोर आहे. कोणीतरी व्यात पाणी प्यायला येईल, तो वाट पाहत होता. संध्याकाळ झाली होती, कोणीच आलं नव्हतं. नाराज झाला होता राजा. पण तेवढ्यामध्ये श्रावण नावाचं एक बाळ आपल्या आंधळ्या आई वडिलांची तीर्थयात्रा करण्यासाठी डोलीमध्ये बसून निघाला होता. एका डोलीमध्ये आई होती, एका डोलीमध्ये बाप होता. आणि ती डोली घेऊन श्रावण बाळ ज्या वेळेला निघतोय, फार गोड वर्णन केले आहे का. आनाया निर्मळ वारी, अनाया निर्मळ वारे, गेलो मी या कासारी, गेलो मी आकाशारी, लगबग भरोनी झारी, लगबग भरून जारे. तो परत फिरे, तो तुमचा शर आला, कसा हृदात ऋतुनी बसला. शर आला तो धावून आला काळ, विहळला श्रावण बाळ. शर आला तो धावून आला काळ. ऐका. 30 वर्षापूर्वीची कविता आहे. बारीक एकदम बोलताना, एकदम बारीक बोलताना बारीक. 30 वर्षापूर्वीची कविता आहे बघा ही. 30 वर्षापूर्वी या सगळ्या टोपीवाल्या लोकांना होती बघा. शांताबाई शेळकेची कविता आहे. माझ्या आईची फार आवडीची. बारीक दोघांचं एकदा झालं बारीक. वा, गायक वादक फार गोड आहेत बरं. ऐक. 30 वर्षापूर्वीची कविता आहे. माझ्या आईला फार आवडत. आम्ही अक्का म्हणतो तिला. आमची अक्का ही कविता माझ्याकडून रोज म्हणून घेते बरं. म्हण रे बाळा तेवढी कविता म्हणत जा कीर्तनात, सांगत जा रे लोकांना ती कविता. मास्तर शिकवता शिकवता रडायचा, पोरगा ऐकता ऐकता रडायचा. ती काय आताची कविता आहे का? ज्वानी ज्वानी यस पप्पा, इट इज शुगर नो पप्पा म्हा. ती काय आताची का? व्हा व्हा व्हा. कवितेला हृदय आहे. फार सुंदर आहे बरं. ऐका. आनाया
निर्मळ वारी गेलो मी या कासारी लगबग भरोनी झारी तो परत तो तुमचा शर आला कसा उरात तुम्ही शर आला तो आवली आला ज्यांच्या पाठे त्यांनी म्हणा श्रावण बाळ हे आई गे दीर्घ फोडूनी श्वास कसा जाऊन पडला या राजाच्या श्रवणी पडता वाणी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रुमनी आसवे आणुनी नयनी तो बदला अंत तुझ्या नाशाला मी पापी श्रावण वारा शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ हे आई गे दीर्घ फोडणी हाळ कसा जाऊन पडला झोक ओ शराला धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ जोरात वाजा जोरात याई गे दीर्घ फोडोनी श्वास तो जाऊन पडला झोक त्या राजाच्या श्रवणी पडता वाणी हृदयाचे झाले पाणी ऐका 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 तो श्रावण पाण्याची जारी घेऊन निघालेला आहे आपल्याला प्रभूच्या अवताराचं चौथं कारण बघायचंय प्रभूचा अवतार करायचा आहे 15 मिनिटांमध्ये थांबणार आहोत आपण हो पाळण्याची व्यवस्था करायची आहे कमिटीला विनंती आहे पाळणा आणलाय का पाळणा कालच सांगितला होता रे पाळणा आणला असेल तर पाळणा समोर घेऊन आणलाय का आणलेला आहे सावध केलं तुम्हाला फक्त थांबा आहे का बघितलं नाही तर उगं टायमिंगला नको तसं म्हणून तुमची परीक्षा घेतली ऐका मग आता त्या श्रावण बाळाच्या बुडबुडीनं पाण्याची तहान लागली रे श्रावणा सकाळपासून पाणी नाही म्हणून तो श्रावण पाण्याची झारी घेऊन गेलेला आहे बुडबुड 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 आवाज आला हत्तीनं सोंडीमध्ये पाणी घ्यावं बुडबुड 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 आवाज आला आणि आवाजाच्या दिशेनं शब्दवेदी बाण दशरथानं सोडला कुणीतरी सावध आलंय कुणीतरी शिकार आली जसा बाण सुटला हाय राम म्हणून तो श्रावण खाली पडला धावतच गेला दशरथ राजा त्या श्रावण बाळाला आपल्या हातामध्ये घेतलं माझ्याकडे बघा रडायला लागला मला माफ कर रे बाळा माझ्या बाणानं तुझा मृत्यू होतोय मला माफ कर रे मला ब्रह्महत्येचं पातक आहे राजा रडू नका राजा तुमच्या बाणानं माझं मरण माझं भाग्य आहे तुम्ही अयोध्येचे राजे आहात असू द्या तुमच्या बाणानं माझं मरण पण राजा एवढी पाण्याची झारी घेऊन जा त्या पलीकडच्या वडाच्या झाडाखाली माझी आंधळी आई आहे माझा बाप आहे सकाळपासून त्यांनी पाणी पिलेलं नाही एवढी पाण्याची झारी न्या माझ्या मायबापाला तेवढं पाणी द्या आणि मगच त्यांना सांगा त्यांचा बाळ राहिला नाही पाण्याची झारी घेऊन निघालाय राजा एका बाळाचं वचन म्हणून निघाला पायाची चाहूल लागली आलास का रे श्रावणा फार दूर गेला होतास का रे फार लांब गेला होतास का रे बोलणारे श्रावणा मी श्रावण नाही मग तू कोण आहेस मी राजा आहे
असशील रे तू राजा, आमचा राजा कुठे रे, आमचा 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 राजा कुठे रे. मायबापाला काय हो दुसरं महाराज, आमचा राजा कुठे रे. तुमच्या राजाला माझ्याकडून बाण लागला, बाण लागला शब्द ऐकला माऊली नगर. जसा बाण लागला शब्द ऐकला तशी हंबरडा फोडून माय रडायला लागली, हंबरडा फोडून बाप रडायला लागला. त्या डोलीतून माय बाप बाजूला पडले आणि त्या आंधळ्या बापानं श्राप दिला, आम्हा सिद्ध धले पुत्र दुःख. हे राजा सावधान, खबरदार, आमच्या पोराला मारतून आम्हाला प्यायला पाणी आणतोस, लक्षात ठेव राजा, आम्हा सिद्ध धले पुत्र दुःख. परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील, 4 तुला, पण अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. नाथ महाराज सांगतात हे पण एक प्रभूच्या जन्माचं कारण आहे. खूप नाराज होतो राजा, आलेलं दुःख कौशल्याला सांगतो. राज्य दुःखी असतं सगळं, अयोध्या फार सुंदर आहे, पण त्या अयोध्येला पुत्रहीनस्य मे राज्यम, दशरथ राजाला मुलगा नाही. राज्य खूप सुखी आहे, इंद्राला मदत करणारा राजा आहे. हो झाले रामराज्य काय उन्हे अम्मासी, आपण राज्याभिषेकाच्या दिवशी पाहणार आहोत. तशीच ती अयोध्या आहे अगोदरची, इतकी सुंदर रामराज्य. त्या काळातही दशरथाचं राज्य गोड आहे. हो ती फार सुंदर आहे ती अयोध्या, शरयूच्या काठावरली ती पवित्र गंगा आहे, पवित्र ती अयोध्या आहे. पण समाज दुःखी आहे, माणसं नाराज आहेत. राजाला मुलगा नाही, ऐका बरं, राजाला मुलगा नाही, राजाला मुलगा नाही, राजाला मुलगा नाही. त्यामुळं आता काय केलं पाहिजे म्हणून एक दिवस राजे वशिष्ठाकडे जातात. एक वाक्य सांगतो जाता जाता, तुमच्या जीवनात सुख आलं तरी साधूकडेच जा, आणि तुमच्या जीवनामध्ये दुःख आलं तरी साधूकडेच जा. तुम्हाला सुखामध्ये साधूची भेट झाली तर ते तुम्हाला भरकटू देणार नाही, आणि तुम्हाला दुःखात जरी साधूची भेट झाली तर ते तुम्हाला मरू देणार नाहीत, आत्महत्या करू देणार नाही. साधू काय करतो, तुमच्या विचारात बदल करतो, मत परिवर्तन करतो. हो एक ही साधू आहे, ही कथा म्हणजे साधूची आहे, ही तुळशीदासांची आहे, ही वाल्मिक ऋषीची आहे, नाथ महाराजांची आहे. किती जरी बोलत राहिलो तर न संपणारी आहे, सागरासारखी अमीप आहे. हो 3 दिवस पूर्ण होत आहेत तरी ती संपत नाही, तिच्यातले भाव संपत नाही. आपल्याला एक एक कथा लवकर सांगून पुढे जावं लागतंय. किती वेळ सांगितली काय, अजून 15 दिवस जरी केली तरी ती संपणारी नाही, सागरासारखी आहे. तुम्ही एवढं प्रेमानं ऐकताय. उद्या लवकर या बरं, 2:30 वाजता. उद्याची पण कथा फार सुंदर आहे. एवढ्या चांगली इतकी सुंदर कथा आपल्या माऊली सेवा मंडळानं ठेवलेली आहे. एक एक कार्यकर्ता झटतोय, चटया टाकतोय, वर्गणी गोरतोय, सुंदर सप्ताह करतोय. शहरात कोण करतोय महाराज एवढा चांगला कार्यक्रम तांदळे महाराज, आणि तुम्ही सगळी कमिटी करताय. तुम्हाला आमचा मुजरा आहे, तुम्हाला आमचा नमस्कार आहे. अशा शिकलेल्या सगळ्या मंडळीला तुम्ही रामायण ऐकवताय, खूप धन्यवाद आहेत. असाच माहोल उद्यापासून पण आहे. एवढे चांगली माणसं तुम्ही इथं जमताय माझ्या बहिणींनो, ताईंनो. उद्या तर सीतेचं लग्न करायचंय आपल्याला, उद्या सुद्धा तुम्हाला 2:30 वाजता यावं लागेल. असाच मंडप उद्या भरला पाहिजे. ऐका रे, लपालप मंडप भरला पाहिजे. हो एवढी सुंदर कथा आहे माझ्या मातांनो, ऐका रे. आता वशिष्ठाकडे जातात राजे, दुःख सांगतात. काय दुःख आहे राजे, मुलगा होत नाही महाराज, फार दुःख आहे. पण एक माझ्या जीवनात घटना घडली महाराज. काय घटना घडली, दुःख सुद्धा साधूला सांगत जा. काय घटना घडली, एके दिवशी झाडावरती बसल्यानंतर एका बाळाला माझा बाण लागला, आणि त्या बाळाच्या मायबापानं मला श्राप दिला, लेका आमच्या बाळाला मारतो, त्याच्या विराहात आम्ही मरणार आहोत, पण जाता जाता तुला श्राप देऊन मरणार आहोत. मला श्राप दिला बाबा साधूनं. श्राप दिला म्हटल्याबरोबर वशिष्ठ हसायला लागले, उड्या मारायला लागले. राजा भाग्यवान आहेस तू, साधूचा श्राप जरी मिळाला तरी भाग्यवानच आहे. कस काय, 7 जन्म तुझ्या नशिबात पोरगा नव्हता, 7 जन्म तुला वंश नव्हता. एका साधूच्या श्रापामुळे तुला आता मुलगा होणार आहे, 4 मुलं होणार आहेत. कसे होतील बाबा ती मुलं, यज्ञ करावा लागेल. कोण करेल बाबा तो यज्ञ, कोण बोलवावा लागेल, शृंगी ऋषीला बोलवावं लागेल. कोण आहे हा शृंग ऋषी, ज्यानं गृहस्थ आश्रमाचं कधी हाताचं खाल्लं नाही, असा ऋषी बोलवला गेला. त्याचं लग्न केलं. यज्ञ मंडप भरलेला आहे, मोठा मांडव दिलेला आहे. भगवान प्रभूचा जन्म आपल्याला साजरा करायचा, भगवान प्रभूचा जन्म साजरा करायचा आहे का.
लपालप मंडप भरलेला आहे, यज्ञ ठरलेला आहे. कोण करणार? शृंगी ऋषी तो यज्ञ करणार आहेत. शृंगी ऋषीचं लग्न केलं जातं, यज्ञाला बसवलं जातंय. 3 राण्या त्या यज्ञाच्या समोर राजासमोर बसतात. कौशल्या मातेला बसवलं जातंय, कैकेयीला बसवलं जातंय, सुमित्रेला बसवलं जातंय. हो, पूर्णाहुतीची ती सगळी सामुग्री आणली जाते. यज्ञ कुंडामध्ये एक एक आहुती ओतली जाते. हो, तो शृंगी ऋषी मंत्र गातोय. आता काहीतरी चमत्कार घडणारे. सगळी अयोध्या त्या यज्ञाकडे पाहत असते. काहीतरी चमत्कार होणार आहे म्हणून सगळी अयोध्या नवलानं पाहत असते. एक एक आहुती त्या यज्ञकुंडामध्ये पडत असते. आणि आता पूर्णाहुतीची वेळ होते. आणि आता पूर्णाहुतीच्या वेळेला शृंगी ऋषी पूर्णाहुतीची आहुती सोडतात. जय जयकार होतो, अग्निदेव प्रगट होतो. माझ्याकडे बघा. दशरथा हे पायसदान दशरथा हे पायसदान तुझ्या यज्ञ मी प्रगट झालो माझा सन्मान. दशरथा हे पायसदान यज्ञकुंडातून अग्निदेव प्रसन्न होतात. मोठं पायस पात्र दिलं जातं. पायस पात्र हातामध्ये आल्यानंतर त्याचे भाग केले जातात. आणि ते भाग देत असताना कैकेयीला राग येतो. त्याच्यातला एक भाग उडून जातो. ऋष्यशृंग जो शृंग ऋषी त्या खाली जो पर्वत आहे त्या पर्वतावरती अंजनी माता तप करत असते. ऋष्यमुख पर्वती अंजनी तप करी. त्या ऋष्यमुख पर्वतावरती अशोक महाराज तो एक भाग पडला जातो. अंजनीने पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनी त्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आणि मग आता राहिलेलं ते जे पायस आहे त्याचे पाव भाग केले जातात. एक कौशल्याला दिला जातो, एक भाग आता कैकेयीला दिला जातो. आणि त्या पाव राहिलेल्या भागाचे 2 तुकडे करून सुमित्रेला 2 भाग दिले जातात. हे पात्र आणि हे प्रसाद घेतल्यामुळे आता राण्या गर्भवती होतात. आणि आता गर्भवती झाल्यावर आपल्याकडं पद्धत आहे डोहाळे विचारण्याची. डोहाळे जेवण करतायत ना आपण, तसा राजा सुद्धा आता डोहाळे विचारायला जातो. पहिल्यांदा जातो राजे, पहिल्यांदा जातात कैकेयीच्या महाली. कैकेयीच्या महलामध्ये जाऊन विचारतात, कैकेयी सांग कसे डोहाळे होतात तुला, काय डोहाळे होतात? कैकेयी सांगते, मालक मला असं वाटतंय कनिष्ठाशी द्यावे राज्यपद, लहान मुलाला राज्य मिळालं पाहिजे. असा डोहाळा ऐकल्याबरोबर नाराज होतो राजा. सुमित्रेच्या महलामध्ये येतो. सुमित्रेला डोहाळे विचारतो. सुमित्रा माता डोहाळे सांगते, वडिलांची सेवा अहर्निश, मला मोठ्या भावाची सेवा करायला आवडतं. राजा खुश होतो. आणि आता कौशल्या मातेच्या महलामध्ये राजे येतात. इकडं मात्र रावण आणि कुंभकर्ण विभीषण रूपानं तो राक्षसाचा अवतार झालेला असतो. पुलत्सी मुनीच्या आश्रमामध्ये पुलिश्य ऋषीच्या कैकशीच्या पोटी रावणाचा जन्म होतो. मोठी तपश्चर्या रावण कुंभकर्ण करतात. वरदान मागून घेतात, मला मानवाच्या हातानं मृत्यू पाहिजे, मानवाच्या हातानंच मृत्यू मिळाला पाहिजे, राजकुमार पाहिजे. ही सगळी मागणी पूर्ण होते. ब्रह्मदेव सावधान त्यांना तपश्चर्येला होईल असं म्हणतात. पूर्णाहुती सगळं त्यांना मिळून जातं. रावण आता हा का करतो, मोठी साधना केल्यामुळं त्याची तपश्चर्या पूर्णत्वाला जाते. आणि इकडं आता रावणानं केलेले यज्ञ मोडल्यामुळे, रावणानं केलेल्या हाकारामुळे, धर्म बुडाल्यामुळे आता इकडं प्रभू अवतार घ्यायचं ठरवतात कौशल्याच्या पोटी. आणि आता अवतार घेण्यासाठी प्रभू तयार होतात. सगळ्या लोकांना सांगतात, तुम्ही माकड रूपानं वनामध्ये जा. हनुमंतरायला सांगतात, तुम्ही तिथं जा. प्रत्येकाची योजना करून देतात. आणि प्रभू आता अवतीर्ण होणार आहेत. प्रभू आता कौशल्याच्या पोटी येणार आहेत. ऐका, खूप आनंद होणार आहेत. कोणत्या तिथीमध्ये जन्माला यायचंय, कोणती तिथी घ्यायची, सगळ्या तिथी अशा रांगेमध्ये उभ्या आहेत. प्रथम आहे, द्वितीय आहे.
ऐका ऐका, प्रत्येक तिथी समोर उभी आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी या सगळ्या तिथे आपापलं गुणगान सांगतायत. प्रथमा म्हणते माझ्यामध्ये अवतीर्ण व्हा प्रभू, द्वितीया म्हणते माझ्याकडे या, तृतीया म्हणते माझ्याकडे या, चतुर्थी म्हणते माझ्याकडे या, मी गणेश चतुर्थी आहे, मी विनायक चतुर्थी आहे. पंचमी म्हणते मी नागपंचमी आहे, षष्ठी म्हणते मी कपिला षष्ठी आहे, सप्तमी म्हणते मी रथसप्तमी आहे, अष्टमी म्हणते मी गोकुळाष्टमी आहे. सगळ्या तिथे आपापलं वर्णन सांगतात. एक तिथी एका कोपऱ्यामध्ये अशोक महाराज उभी आहे. कोरी आहे ती कोरी, तिचं नाव नवमी आहे. नवमी तुळशीदासजी वर्णन करता. हे नवमी तिथी मधुमास पुनिता, शुक्ल पंचावीस तारखेला, मध्य दिवस अति शीतळामा, पावन काल लोक विश्रामा, पावन काल लोक विश्रामा, पावन काल लोक विश्रामा. नवमी तिथी आहे. नवमी तिथी मधुमास पुनीता. नवमी तिथीला आवाज देतात, नवमी तू कोरी आहे, मला कोरीचंच काम आहे, मला कोरी स्थिती पाहिजे. नवमीला पुढे बोलवलं जातं. त्या नवमी तिथीमध्ये भगवान प्रवेश करतात. इकडं राजा डोहाळे विचारतो, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. हो, माझ्या हातामध्ये धनुष्य द्या, मला रावण मारायचाय, मला कुंभकर्ण मारायचाय, मला युद्ध करायचंय, असे डोहाळे हो तिकडं कौशल्यला होतात. आता प्रभू घाई करतात. तेवढ्यामध्ये आता कौशल्याच्या समोर उभे राहतात. 8 वर्षाची मूर्ती, नाही आणखीन लहान. 6 वर्षाची मूर्ती, भस्मा आणखी लहान. 4 वर्षाचे होतात प्रभू, आणखीन लहान. 2 वर्षाचे होतात, आणखीन लहान. 1 वर्षाचे आणखीन लहान. 1 दिवसाचे आणखीन लहान. 1 क्षणाचे आणखीन लहान. आणखी बारीक होतात. भाषा मोठ्यांची करतात. हो, रडलं पाहिजे रे देवा, रडलं पाहिजे, रडलं पाहिजे. रडण्याचा आवाज येतो. एक दासी धावत येते, महाराज महाराज महाराज. कौशल्येला मुलगा झाला, राजा मुलगा झाला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भये प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकारी. भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकारी. हरसित महतारी, मुनि मनहारी, अद्भुत रूप विचारी. लोचनाभिरामा, तनुगणश्यामा, निजायुध भुजचारी. वनमाला, नयन विचारा, सिंधू सिंधू. भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकारी. हरसित वा वा, रामजी आलेत, रामजी. मनहारी, अद्भुत रूप विचारी. माता पुनि बोले, सोमति डोले, तजोता तिय रूपा. कीर्ति सुशीला, अति प्रेशीला, यह सुख परमात्मा. भय प्रगट कृपाला, देवा